अवघ्या महाराष्ट्राला आणि छत्रपती संभाजीनगरला हादरवणारी एक बातमी समोर आली आणि त्या बातमीनं अवघं छत्रपती संभाजीनगर हे शोकाकुळमध्ये गेलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरवर एक प्रकारची शोककळा ही पसरली आहे. कारण ही बातमी ऐकली आणि महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नेमकं काय घडले? छत्रपती संभाजीनगरमध्ये शोककळा पसरली आपण असं का म्हणतोय? आणि नेमकं काय मॅटर आहे हेच आपल्याला व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, 2 दिवसापासून सोशल माध्यमावर एक फोटो बघितला असेल. हा फोटो बघा. या फोटोमध्ये हा मुलगा जो दिसतोय तो छत्रपती संभाजीनगरचा एक रील क्रिएटर होता. तो स्वतःच्या इंस्टाग्रामवर रील बनवायचा, व्हिडिओ बनवायचा आणि लोकांना हसवण्याचं काम त्या ठिकाणी तो करत होता. लोकांना हसवण्याचं काम करायचा. त्याचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स सुद्धा इंस्टाग्रामवर झाले होते. पैसा भरपूर यायला लागलेला होता आणि सगळं जीवन त्याचं काही व्यवस्थित चाललेलं होतं. कुठेही त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही गोष्टीचं काही टेन्शन नव्हतं, प्रेशर नव्हतं किंवा त्याला कुठलाही आजार नव्हता. मात्र त्या मुलाला अचानक हार्ट अटॅक आला. म्हणजे हृदयविकार आला. हृदयविकाराच्या झटक्यानं तो अचानकपणे आपल्यातून निघून गेला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रकारे मोठी उणीव त्याची भासली. लोकांनी क्रांती चौकामध्ये, छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौकामध्ये एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा त्यासाठी अर्पण केली. आता हे तर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण अगदीच 25 ते 30 वर्षामधला हा तरुण आहे. अगदीच तो तारुण्यामध्ये आहे. त्याला कुठलाही काही आजार नव्हता किंवा कधी तो दवाखान्यात गेला का नाही अशा प्रकारचं सगळं काय होतं. मात्र अशा प्रकारचा जर काही गोष्ट असेल, अशा प्रकारची जर काही गोष्ट त्याच्यावरती घडत असेल, तर नेमकं त्याचं दुखणं किंवा त्याचं नेमकं शरीरावर असं काय झालं की ज्यामुळे त्याला झटका येऊन जावं लागलं. आज ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. कारण हृदयविकार झटक्याचं प्रमाण हे 2 वर्षापासून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि अगदी तरुण माणसं सुद्धा या हृदयविकारच्या झटक्यानं हे मरण पावत आहेत. त्याच्यामुळे कोण कधी या दुनियेतून निघून जाईल काही सांगता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आता मात्र झालेली आहे. या अरुण तुपे नाव अशा प्रकारचं त्या रील स्टारचं नाव होतं. या रील स्टारला मोठमोठ्या लोकांनी श्रद्धांजली वाहिली. अगदी आपले पालकमंत्री असतील किंवा वेगवेगळे जे लोक असतील त्यांनी सुद्धा या मुलाला श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि लवकरच आता या सगळ्या गोष्टी मागे नेमकं काय घडलं होतं का, काही त्याचा रिपोर्ट काय येतो, हा रिपोर्ट सुद्धा नक्की समोर येईल. नेमकं कशामुळे इतका त्याला अचानक हार्ट अटॅक येण्याचं कारण नेमकं काय आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. आणि हा हार्ट अटॅक जो असतो किंवा हृदयविकार जो असतो तो अचानक येत नाही अशा प्रकारचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये 8 ते 10 दिवसापासूनच आपल्यामध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होतात आणि ती लक्षणं सदरी आपण लक्षात घ्यावी. आपल्याला दम लागणे किंवा थकवा येणे किंवा अशक्तपणा वाटणे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, मळमळ करणे, या गोष्टी सुद्धा कुठेतरी हृदयविकार झटक्याच्या हे मोठ्या प्रमाणामध्ये लक्षण असल्याचं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला जर थोडं काही वाटलं किंवा वेगळं काही वाटत असेल तर दवाखान्यात नक्कीच तुम्ही जाऊन यायला पाहिजे. हॉस्पिटलला एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही पुढं आपलं जीवन जगायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला अजिबात विसरू नका अरुण तुपेला.